नाही आता देवाविन काही. तुकोबाराय म्हणले आम्ही जीवन देवाशान नाही केलं, वाचेचे संबंध नाही केलं, बोलण्याची नाही. आता देवाविन काही, देवाशिवाय आता काहीच बोलायचं नाही. पण आता शब्द महत्वाचा आहे. आता म्हणजे इथून पुढं, इथून पुढं, इथून पुढं तुकोबाराय देवाशिवाय काही बोलायचं ना असं म्हणतात. याचा अर्थ अगोदर काहीतरी प्रसंग घडला असा, 100%. आणि त्या प्रसंगाचा परिणाम आहे की देवाशिवाय काय बोलायचं नाही. म्हणजे आता शब्दामुळं, आता शब्द. मग काय प्रसंग घडला तो प्रसंग गुरुजी मी 3 पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. माऊली, वैराग्य निर्माण झालं, वैराग्य निर्माण झालं की मनुष्य म्हणू शकतो बोलण्याची नाही आता देवाविन काही एका एक. दुसरं, सगुण पांडुरंगाचं दर्शन झालं आणि ते पांडुरंगाचं रूप इतकं मनात बसलं, त्या पांडुरंगाच्या रूपाचा परिणाम आता असा झाला की आता देवाविन काही बोलण्याची नाही. 2. आणि तिसरं म्हणजे निर्गुण तत्वाचा साक्षात्कार झाला. म्हणजे चराचरात भगवंत दिसायला लागला, आणि चराचरात भगवंत दिसायला लागला. त्या महात्म्याला विचारलं आता काय ठरवलं इथून पुढं. त्या महात्म्याच्या मुखातले शब्द असतात, आता सगळीकडे देव दिसायला लागल्या म्हणलं आता एकच ठरले काय, बोलण्याची नाही आता देवाविन काय. म्हणजे वैराग्याचा परिणाम आता देवीनं काही बोलण्याची नाही, सगुण पांडुरंगाच्या दर्शनाचा परिणाम आता देवीनं काही बोलण्याची नाही, आणि निर्गुण तत्वाचा साक्षात्काराचा परिणाम आता देवीनं काही बोलण्याची नाही. वैराग्याचा परिणाम सोपं सांगतो. वैराग्य, भक्ती आणि ज्ञान तिन्हीचा परिणाम आता देवीनं काही बोलण्याची नाही. बरं ठीक आहे, धावता प्रसंग मांडून चालतो या संबंधाने. महाराजांच्या जीवनातला प्रसंग पाहू आपण. प्रसंग पाहू. वैराग्य निर्माण झाले की मनुष्य म्हणू शकतो देवाशिवाय काय बोलायचं नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणजे उत्तम व्यापार, कुशल व्यापार नेतृत्व. तुकोबाराय म्हणजे गोड व्यापार. पण काय झालं, संसारात हळूहळू एक अडचणी यायला लागल्या. पत्नी गेली, आई वडील गेले. म्हणजे दुःखाचा डोंगर आहे ना, तो महाराजांना अस्वस्थ करायला लागला. दुःखाचा डोंगर अस्वस्थ करायला लागला. मग काय झालं, मग जुने टाळकरी गावात भजन करायचे मंदिरात. मग महाराजांचा संसारात चित्त हळूहळू कमी होऊ लागलं, कारण दुःखाचे डोंगर अस्वस्थ करू लागले ना. मग महाराजांना काय झालं, भजनाची गोडी लागायला लागली, भजनाची गोडी लागली. आणि लागल्याच्या नंतर मग तुकोबाराच्या मुखातले शब्द, मुखातले वचन येऊ लागले काय, विठले चित्त किंवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे. याच्यातला म्हणून शब्द महत्वाचा आहे. म्हणून म्हणजे संसाराच्या तापांना तप्त झालो म्हणून तुझे आठविले पाय. मग हळू मग संसारातून चित्त कमी व्हायला लागलं आणि भगवंताच्या भजनाची गोडी लागायला लागली. मग भगवंताच्या भजनाची गोडी लागायला लागली, इतकी गोडी लागली, इतकी गोडी लागली. महाराजांनी विचारलं, महाराज आता संसाराचं काय ठरवलंय. महाराज म्हणले नका मज पाशी वधू प्रपंचाच्या विषयी बोलूच नका. मग तुम्ही काय ठरवलंय, आता एकच ठरवलंय काय, बोलण्याची नाही आता देवाविन काय. एक याला वैराग्याचा परिणाम, बोलण्याची नाही आता देवीनं काय एका. दुसरं, सगुण पांडुरंगाचं दर्शन झालं की त्या पांडुरंगाचं रूप इतकं मनात बसलं की त्या पांडुरंगाच्या रूपाचा परिणाम असा झाला की देवाशिवाय काय बोलायचं नाही. म्हणजे आपण चरित्रातच पाहू, चरित्रातच पाहू. मग महाराजांना भजनाची गोडी लागायला लागली. एक दिवशी तुकोबारायांनी विना घेतली आणि घेतल्याच्या नंतर विना घेऊन जी चंद्रभागेच्या इंद्राणीच्या पलीकडे गेले की डायरेक्ट डोंगरावरती गेले, भामचंद डोंगरावरती गेले. आणि गेल्याच्या नंतर अनुष्ठानाला बसले, डोंगरावरती अनुष्ठानाला बसले. आणि बसल्याच्या नंतर महाराज असं महिपती महाराजांनी, संत महिपती महाराजांनी असं वर्णन केलंय, 14व्या दिवशी तुकोबारांना भगवंतानं दर्शन दिलं, भगवंतानं. मग तुकोबार अनुष्ठानाला बसले आणि पूर्ण देवगाव महाराजांना शोधतंय. आणि असं संत महिपती महाराजांनी असं वर्णन केलंय की 7व्या दिवशी तुकोबारांना दर्शन दिलंय पांडुरंगानं, पण ते सापाच्या रूपात दिलेले, सापाच्या रूपात दिलेले. मग सापाच्या रूपात देव आले आणि तुकोबारांना म्हणले, महाराज डोळे उघडा, मी आलो, सापाच्या रूपात आलो. तुकोबारा म्हणले, सापाच्या रूपात दर्शन घेण्यासाठी मी एवढा अट्टहास केला नाही, मग जे वास्तव सगुण स्वरूप आहे का ते मला दाखवा, तेव्हाच मी अनुष्ठान मोडीन. आणि तसं म्हणायचं तर महाराज तुकोबारांना 15व्या दिवशी पांडुरंगानं दर्शन दिलं. आणि दर्शन दिलं, गंमत अशी झाली, ज्या दिवशी पांडुरंगाची भेट झाली त्या दिवशी छोटे कान्होबाराय पाहत पाहत महाराजांना डोंगरावरती आले. त्याच दिवशी, कोण्या दिवशी, महिपती महाराजांनी असं वर्णन केलंय, ज्या दिवशी पांडुरंगाची भेट झाली त्याच दिवशी कान्होबाराय तिथं आली. आणि आल्याच्या नंतर देव तुकोबाराकडे पाहतात, कान्होबारा तुकोबाराकडे तुकोबारा देवाकडे पाहतात, देव तुकोबाराकडे पाहतात, दोघे एकमेकाकडे पाहतात. आणि तितक्यात कान्होबारा तिथं पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर महाराज आणि कान्होबारा तितक्यात म्हणले
बोलले कानोबा काय दादा पूर्ण देवगाव तुम्हाला शोधायले आणि तुम्ही इथे येऊन बसला. तसं म्हणल्याच्या नंतर त्या कानोबारांच्या शब्दाचा परिणाम असा झाला भेटलेला पांडुरंग गुप्त झाला. भेटलेला पांडुरंग गुप्त झाला. मेपती महाराजांनी वर्णन केलं गुप्त झाला. आणि मग तुकोबारांना वाईट वाटायला लागलं. देव भेटला आणि यांच्या आवाजामुळे गुप्त झाला. वाईट वाटायला लागलं. पण तुकोबारांच्या मनात एक आनंद सुद्धा मोठा होता. कोणता? कारण ते पांडुरंगाचं रूप होतं का महाराजांनी डोळे भरून बघितलं होतं. ते पांडुरंगाचं रूप बघितलं होतं. रूपात पाहण्यासाठी अट्टहास केला होता ना. ते पांडुरंगाचं रूप डोळे भरून बघितलं आणि बघितल्याच्या नंतर कानोबारा म्हणले दादा चला घरी, चला घरी. सगळं बोलले. तुकोबारा म्हणले नको घरी चला, सगळे वाट पाहिले. नाही आता एकच ठरवलंय काय ते पांडुरंगाचं रूप डोळ्यातून बाहेरच निघायला तयार नाही. त्या पांडुरंगाच्या रूपाचा परिणाम असा झाला आता एकच ठरवलं काय बोलण्याची नाही आता देवाविनं काय. हे भक्तीचा परिणाम, भक्तीचा. आणि तिसरा परिणाम ज्ञान. निर्गुण तत्वाचा साक्षात्कार झाला म्हणजे ब्रह्मज्ञान. म्हणजे चराचरात भगवंत दिसायला लागला. चराचरात भगवंत दिसायला लागला. आणि चराचरात भगवंत दिसायला लागल्याच्या नंतर महाराजांना विचारलं महाराज आता तुकोबारांच्या मुखातले शब्द काय विठ्ठल जळी स्थळी मारला. आता एकच ठरवलं काय बोलण्याची नाही आता देवाविनं काही. देवाशिवाय काहीच बोलायचं नाही आता आम्ही ठरवलंय. बरं ठीक आहे ठीक आहे. का देवाशिवाय काय बोलायचं नाही? आता एक अशा पद्धतीने चिंतन पाहू. कोण आहे का आम्हाला माहिती आहे काय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. तू का म्हणे तूची खरा ये रे वाव गा. देव जर सोडला तर सगळा पसाराचे. काय बोलायचं बाकीच्या गोष्टी काहीच बोलायचं नाही आम्हाला. चिंतन वाढलं आपलं काहीच बोलायचं नाही म्हणून आम्ही ठरवलं काय देवाशिवाय काय बोलायचं नाही म्हणून बोलण्याची नाही आता देवाविन काही. देवाशिवाय काहीच बोलायचं नाही हा नियम आम्ही आमच्या जीवनात केला. अभंगाचं दुसरं चरण.
माऊली. एक सरे केला नेम. आम्ही आमच्या जीवनात नियम केला. काय नियम केला?